नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण बघतो आहे की नवीन सिलेबस 2026 याप्रमाणे इंग्लिशचा क्लास 6 चा 1.2 द क्रो अँड द स्नेक छान इंटरेस्टिंग मजेशीर स्टोरी आहे। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, 1.2 द क्रो अँड द स्नेक, आता ही आपली स्टोरी आहे आणि ही स्टोरी ही एक काय आहे, फेबल म्हणजे एक दंतकथा आहे। आता या दंतकथेमध्ये म्हणजे दंतकथा नेमकं काय तर पंचतंत्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नीती कथा झाल्या आहेत। तर या नीती कथांमध्ये काय झालं, पंचतंत्राद्वारे मुलांना शिकवण दिली जायची, नीतिमत्ता शिकवल्या जायची। मग याच्यामध्ये फेबल म्हणजे काय तर याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी म्हणजे हे जे बोलू शकत नाही ते बोलताना दाखवले जातात, त्याला काय म्हटलं जातं, फेबल। ठीक आहे। आता फेबल हे कशासाठी की त्याच्यामुळे मुलांना ती गोडी पण येईल आणि त्याच्यातून मुलं काहीतरी त्या गोष्टीतून शिकतील, काहीतरी मॉरल त्यांना मिळेल, हा त्यांचा उद्देश राहायचा। म्हणूनच पंचतंत्राच्या गोष्टी लिहून घेतलेल्या आहेत। मित्रांनो, तुम्ही एखादी अशी कोणती पंचतंत्राची गोष्ट रीड केलेली आहे का? मला कमेंटमध्ये जरूर सांगा, मला ते वाचायला आवडेल। तर आता आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगायची आहे की 1.1 याचा जी आपली मान्सून पोयम आहे त्या पोयमचं एक्सप्लेनेशन आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता। तर बघा, इथे वॉर्मिंग अप दिलेलं आहे, ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः करायची आहे आणि याचे आन्सर ना तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर कळवा। लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स, म्हणजेच आता इथे पिक्चर्स दिसत आहेत आणि त्याचे यंग वन्स म्हणजेच आपण हे 5th मध्ये शिकलेलो आहोत, म्हणून ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा। आता स्टोरीला सुरुवात करतो आहे। रीड अलाउड म्हणजे स्टोरी आपली अशी आहे। लॉंग लॉंग एगो देअर लिव्ड अ फॅमिली ऑफ क्रोज ऑन अ बनियान ट्री। आता खूप जुनी गोष्ट आहे ही, ते आपल्याला नाही का आजी सुरुवात करायची तर फार जुनी गोष्ट आहे, खूप तेथे एक राजा होता, राणी होती, अशी आजी सुरुवात करायची। तशीच आपली ही स्टोरी सुरू होते की खूप जुनी गोष्ट आहे आणि तिथे एक क्रो म्हणजे कावडा, त्याची फॅमिली कुठे राहायची, बनियान ट्री। आता बनियान ट्री म्हणजे काय, बनियान ट्री म्हणजेच काय, वटवृक्ष, वडाचं झाड। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे वडाचं झाड आहे ना, आपण बघितलंय ना, त्याला खूप अशा पारंब्या असतात। मग तिथे एक क्रो राहायचा, क्रो आणि त्याची फॅमिली राहायची तिथे। दे हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेड इट देअर होम्स। आता ते तिथे राहायचे, त्यांनी छानसं सुंदरसं आपलं घरटं तयार केलं बरं का, आणि ते आपल्या घरामध्ये राहायचे। अ विकेड कोब्रा लिव्ड इन द होलो ऑफ दॅट सेम ट्री। मग विकेड म्हणजे काय, दुष्ट। आता विकेड म्हणजे काय, दुष्ट कोब्रा, म्हणजे तिथे एक दुष्ट कोब्रा त्या झाडाच्या होलो म्हणजे काय, त्या झाडाच्या ढोलीमध्ये राहायचा। तिथे एक किंवा झाडाचं मोठं छिद्र किंवा ढोली आपण असं म्हणतो। मग त्याच झाडामध्ये वडाच्या जिथे हे कावडा आपल्या फॅमिली सोबत राहायचा, त्याच झाडाच्या छिद्रामध्ये तिथे होलो होता, तिथे एक कोब्रा राहायचा। विकेड म्हणजे दुष्ट। वन डे the crows were very happy as the lady crow had laid eggs. मग एके दिवशी काय झालं, हे खूप आनंदित झाले, खूप आनंद झाला त्यांना, त्या क्रोला आणि त्याच्या फॅमिलीला। का बरं, कारण की जी लेडी क्रो होती म्हणजे जी फिमेल होती, क्रो होती, तिने काय दिले, अंडी दिले। वन इव्हिनिंग दे फ्ली आउट टुगेदर फॉर फूड। मग आता तिने अंडी दिली आणि एक दिवस काय झालं, संध्याकाळी ते आपल्या अन्न शोधण्यासाठी बाहेर निघून गेले, आपल्या घरट्याच्या बाहेर निघून गेले। ड्युरिंग दॅट पिरियड द कोब्रा क्लाइंब अप द ट्री अँड एट द लिटिल वन ऑफ द क्रोज। मग अशा वेळेला काय झालं, कोब्रा त्याने ही संधी साधली आणि त्याने काय केलं बरं का, त्या झाडाच्या वरती गेला जिथे त्या कावड्याचं घर होतं, तिथे गेले आणि त्याचे लिटिल वन्स म्हणजे छोटे छोटे पिल्लं होते ना, त्यांनी खाऊन घेतलं। कोणी, कोब्राने। मग आता काय झालं बघा, नंतर काय आहे, आफ्टर अ फ्यू मंथ्स द लेडी क्रो लेड सम एग्स अगेन। आता तेव्हा तर त्यांना खूप दुःख झालं, कारण की आपली अंडी खाऊन घेतली त्यांनी, कोणी, कोब्राने। मग आता काही दिवस असेच निघून गेले आणि नंतर पुन्हा त्या
म्हणजे लेडी क्रोनी काय केले, पुन्हा अंडी दिली. आता काय झालं, दिस टाइम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. मग आता यावेळेला त्यांनी काय ठरवलं की आता आपली अंडी खाल्ली का, कोणी खाल्ली हे आपल्याला माहिती नाही. मग आता त्यांनी ठरवलं की आपण थोड्याशा अंतरावर बसू आणि आपण ऑब्झर्व करू की आपले अंडी कोण खातं, कारण की त्यांचं प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे. आपल्या पिल्लांचं, आपल्या घरी नाही का आपल्या आई वडील आपली काळजी घेतात. मग तसंच त्यांनी डिसाईड केलं की आपल्या पिल्लांना नुकसान नको व्हायला. मग हे कोण करताय ते फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी एक सुरक्षित अंतरावर गेले आणि तिथून ते वॉच करायला लागले, निरीक्षण करायला लागले. ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट, म्हणजे जसंच त्यांनी आपलं घरटं सोडलं, ॲज सून ॲज म्हणजे जसंच त्यांनी आपलं घरटं सोडलं, द विकेट कोब्रा क्लाइम्ब द ट्री. आता तो दुष्ट कोब्रा बरं का पुन्हा आता तो झाडावर चढायला लागला. रीच अप टू देअर नेस्ट अँड एट द लिटिल वन्स. आता पुन्हा तो वरती चढला आणि त्याने त्या घरट्यातली पुन्हा ते लिटिल वन्स ती अंडी खाऊन घेतली. लुकिंग ॲट दिस द क्रोज वेअर व्हेरी सॅड. आता त्यांनी ते दूर बसले होते ना, त्यांनी ते बघून त्यांना खूप दुःख झालं. ते त्यांना फक्त बघत होते. द लेडी क्रो सेड टू हर हजबंड. आता त्यातली जी लेडी क्रो होती तिने आपल्या नवऱ्याला म्हटलं, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. आता आपल्याला इथे राहणं म्हणजे खूप डेंजरस झालेलं आहे. लेट अस फाइंड अ वे टू प्रोटेक्ट अवर चिल्ड्रन फ्रॉम दिस विकेट कोब्रा. म्हणजे आता आपल्याला काहीतरी नाही दुसरा उपाय शोधावाच लागेल नाही का, नाहीतर दरवेळेला हा दुष्ट कोब्रा येत जाईल आणि आपल्या पिल्लांना खाऊन घेणार. मग आपल्याला त्याच्यापेक्षा आपण दुसऱ्याच ठिकाणी जाऊ, चांगली दुसरी व्यवस्थित सुरक्षित अशी जागा फाइंड आउट करू, जेणेकरून कोणी आपल्या पिल्लांना त्रास देणार, पिल्लांना खाणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी कोणी म्हटलं असं, लेडी क्रोनी तिच्या हजबंडला म्हटलं. द क्रो रिप्लाइड. मग याच्यावर तो क्रो त्यांनी आपल्या बायकोला उत्तर दिलं, आय विल सून थिंक ऑफ समथिंग. म्हणजे आता मी याच्यावर विचार करणार बरं का, अँड प्रॉमिस यू दॅट अवर चिल्ड्रेन विल बी सेफ इन फ्युचर. आणि मी प्रॉमिस करतो की भविष्यामध्ये आता आपल्या पिल्लांना कोणीही खाणार नाही, याचं मी तुला प्रॉमिस करतो. असं कोणी म्हटलं, नवऱ्याने आपल्या त्या लेडी क्रोला म्हटलं. मित्रांनो, कशी वाटते तुम्हाला स्टोरी, मजा येते की नाही? तर त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता समोरच्या स्टोरीकडे आपण वळूया. आता इथे बघा, इथे मागच्याच पॅरेग्राफ पर्यंत इथपर्यंत दिलेलं होतं. आता इथे काय आहे, द नेक्स्ट डे द क्लेवर क्रो मेड अ प्लॅन. आता दुसऱ्या दिवशी त्या क्रोने, कावड्याने एक छानसा प्लॅन केला बरं का. He flew to nearby lake to steal a precious bracelet. आता त्यांनी कोणता प्लॅन केला, फ्ल्यू म्हणजे तो उडत उडत गेला आणि तिथे एक बाजूला एक लेक होतं, एक छोटंसं तलाव होतं. आणि तो कशासाठी गेला होता तिथे, टू स्टील अ प्रेशियस ब्रेसलेट म्हणजे खूप महागडं, प्रेशियस म्हणजे खूप महागडं बरं का, ब्रेसलेट चोरण्यासाठी तो तिथे गेला. He knew that every morning the queen came to the lake with her royal servants to bath. आता तिला माहिती होतं, त्या कावड्याला, त्या क्रूला माहिती होतं की रोज सकाळी तिथे ना एक राणी येते, ती क्वीन येते आणि ती कशासाठी, त्या तलावावर आंघोळीसाठी येत असते. आणि आपल्या सोबत ती एक खूप साऱ्या अशा रॉयल सर्वंट्सना सुद्धा, नौकरांना सुद्धा घेऊन येत असते. ती तिथे आंघोळीला येतात तेव्हा तिच्या प्रोटेक्शनसाठी सोबत ते सर्वंट सुद्धा तिथे असतात. आणि ही गोष्ट कोणाला माहिती असते, त्या क्रोला माहिती असते, कारण त्यांनी ऑब्झर्व केलेलं आहे. मग काय झालं, when no one was watching the crow plunged down. आता कोणीच ऑब्झर्व केलं नाही अशा वेळेला प्लंज डाऊन म्हणजे तो पटकन खाली आला. क्रो, कोणी आपल्याला बघत नाही ना, हे त्यांनी बघितलं, कारण की आंघोळीच्या वेळेला त्या राणीने सगळे आपले दागिने वगैरे बाजूला काढून ठेवलेले होते आणि त्यावेळेला यांनी क्रो हा हे सगळं ऑब्झर्वच करत होता. तो पटकन खाली, प्लंज डाऊन म्हणजे पटकन खाली आला. अँड पिक अप द प्रेशियस ब्रेसलेट इन हिज बीक. बीक म्हणजे चोच, ठीक आहे. आता तो पटकन खाली आला, त्यांनी त्याच्यातलं एक महागडं असं ब्रेसलेट पकडलं आपल्या चोचेमध्ये अँड स्टार्टेड फ्लाइंग स्लोली. स्लोली म्हणजे त्यांनी तर ते पकडलं आणि तो हळूहळू उडायला लागला, कारण की त्यांनी हे मुद्दाम केलं होतं.
तो स्पीडने निघाला असता तर कोणाच्या लक्षात सुद्धा नसतं आलं, पण ते लक्षात यावं म्हणून तो काय स्लोली फ्लाइंग म्हणजे हळूहळू उडायला लागला. वन ऑफ द सर्वंट्स नोटिस्ड इट अँड स्क्रीम लाऊडली. आता त्याच्यापैकी जे सर्वंट्स बाजूला ते बघत होते प्रोटेक्शन साठी आले, आता त्यांनी बघितलं की एक कावडा आला आणि त्यातलं ब्रेसलेट घेतलेलं आहे, त्यांनी ते नोटीस केलं आणि तो स्क्रीम लाऊडली म्हणजे जोराने ओरडला. काय बघतो बघा आता नेक्स्ट स्लाइड वर काय दिलेलं आहे. आता तो सर्वंट ओरडला की अरे बघा तो क्रो आपला ते ब्रेसलेट घेऊन चाललेला आहे असं त्यांनी ओरडलं. मग काय झालं? द क्रो फ्ल्यू स्विफ्टली अँड ड्रॉप द ब्रेसलेट इन टू द होलो ऑफ अ बनियन ट्री. आता हा स्विफ्टली म्हणजे चपळाईने क्रो आला आणि त्यांनी काय केलं, ते ब्रेसलेट कुठे टाकलं, त्या होलो म्हणजे बनियन ट्रीच्या त्या छिद्रामध्ये जिथे कोबरा राहायचा की नाही तिथे जाऊन ते टाकून दिलं त्यांनी. द कोब्रा वॉज स्लीपिंग इनसाइड. मग त्यावेळेला काय करायचं, तर कोब्रा झोपलेला होता, छान गाढ झोपेमध्ये होता. अँड वॉज नॉट अवेअर ऑफ दिस. त्याला त्याची बिलकुल कल्पना सुद्धा नव्हती की या क्रोनी काय केलेलं आहे. आणि पटकन त्यावेळेला ते ब्रेसलेट त्याच्या होलोमध्ये, त्याच्या बिळामध्ये, त्याच्या ढोलीमध्ये तिथे आलेलं होतं. The guards saw that and pulled out the bracelet tactfully inside of disturbing the cobra. आता हे सगळं कोण बघत होतं, ते सर्वंट्सनी ऑब्झर्व केलं की हा कावडा आला, उडत आला आणि त्यांनी एका ढोलीमध्ये त्या होलोमध्ये ते ब्रेसलेट टाकलं. मग जेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं की अरे इथे एक कोब्रा सुद्धा आहे, मग त्यांनी काय केलं, ते टॅक्टफुली म्हणजे एकदम त्या कोब्राला त्रास न देता टॅक्टफुली ते काढलं. त्याला त्रास दिला का कोब्राला? नाही, त्याला त्रास नाही दिला आणि हळूवारपणे त्यांनी ते ब्रेसलेट काढलं. द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन. आणि त्यांनी ते ब्रेसलेट काय केलं, राणीला परत करून दिलं. द गार्ड्स चेज्ड अवे द स्नेक इन टू डीप फॉरेस्ट विदाउट हार्मिंग हिम. आता त्या गार्ड्सनी काय केलं की ते ब्रेसलेट तर तिथे होतं, त्याला त्रास नाही दिला कोब्राला, पण त्याच्या मागे मागे आता कोब्रा घाबरला की इतके गार्ड्स आले आहेत काठ्या वगैरे घेऊन, आता आपल्याला होणार, म्हणून तो कोब्रा तिथून निघून गेला. आणि त्याच्या मागे त्याला मारलं का? नाही, त्याला त्रास दिला नाही, पण मग गार्ड्स त्याच्या मागे मागे कोब्राच्या मागे जाऊ लागले की हा सुरक्षित जंगलामध्ये निघून गेला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामुळे कोणाला त्रास होणार नाही. म्हणून जसाच तो स्नेक कुठे गेला, डीप फॉरेस्ट मध्ये निघून गेला, कोणाला त्यावेळे तोपर्यंत ते गार्ड्स त्याच्या मागे मागे निघत होते. आणि हे सगळं कोण ऑब्झर्व करत होतं? ती क्रो आणि त्याची फॅमिली आहे ना, हे सगळं बघत होतं की काय होत आहे नेमकं. Then the clever crows lived happily and did not lose any of their children afterwards. म्हणजे अशा प्रकारे ते क्रोज त्यांनी खूप छान आनंदाने राहायला लागले आणि त्याच्यानंतर त्यांच्या पिल्लाला कोणीही त्रास दिला नाही. मग आता या स्टोरीवरून आपण काय शिकलो? वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स विथ प्रेझेन्स ऑफ माइंड. म्हणजे आपल्या समोर कशी कोणतीही संकट येतात. आता रोजच्या जीवनामध्ये आपल्याला संकट येत नाही का? मग त्या संकटांना आपण घाबरून जायचं का? तिथून पळून जायचं का? नाही, तर त्या संकटांवर आपण, त्या अडचणींवर मात करून आपण काय, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणजेच आपल्या बुद्धीचा वापर करून त्याच्यावर मात करायला पाहिजे. आणि हेच मॉरल आपण या स्टोरीमधून शिकलो. तर आता ही कुठून घेतलेली आहे? अ फेबल फ्रॉम पंचतंत्र. पंचतंत्र म्हणजे ज्या नीतिकथा आहेत त्याच्यामधून ही स्टोरी घेतलेली आहे. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला स्टोरी? मला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.